व्हॉइस ऑफ डोंबिवली आणि व्हॉइस ऑफ कल्याण ग्रामीण रोशनजी संते. तर आपण पाहतायत मित्रांनो, भगवा चषक 2022चा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातला दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना म्हणजे काटेकी टक्कर, कडवी झुंज, मैदानाच्या आतमध्ये फाईट पाहायला मिळणार आहे. कारण की दोन्ही संघांनी आपले पहिले पहिले सामने सहज जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि दोन्ही संघ खूप बलाढ्य आहेत. पहिला चेंडू फुल टॉसवर हा फटका पाहतोय आपण. मिड ऑन वरून चेंडू मात्र लॉंग ऑन क्षेत्राकडे जाईल, तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय, खाता उघडतोय. निश्चित माझ्यासोबत जॉईन झालेले तर व्हॉइस ऑफ मुरबाड. यावेळेस पात्र चेंडू मात्र टप्पापर्यंत खाली राहतोय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. दीपक सर खूप मोठं नाव आहे. मुरबाड तालुका जर म्हटलं तर एक युवा समालोचक. यावेळेस पात्र हवेत पण क्षेत्ररक्षक नाहीये, दूर होता क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत मात्र ऋतिक एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय, खातं उघडतोय ऋतिक आपलं स्वतःच. संघात धावसंख्या जर पहिली आपण पुढे सरतोय ती 2. निश्चित डीबीएस कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून पाहतोय की आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला आणि खास जे हनुमान स्पोर्ट भिसोल संघासाठी. यास मात्र परत आडव्या बॅटने फटका पाहिला होता, पण चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय, गोलंदाजी तर मात्र संदेश. पहिल्या सामन्यातला हिरो ऋतिक पाहतोय आपण. रावण 11 कांबा संघाचा ट्रम्प कार्ड. याच पाहता पुलचा फटका. फटका फशील का पाहायचंय, माता चेंडू लॉंग ऑनच्या वरतून निघून गेलाय. येतोय नेता दीपक चौकार. पुढे सरते ती बिनबाद 7. सफल झाला युगचा फटका. कंट्रोल होता फटक्यामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. तोपर्यंत ऋतिक यांच्याजवळ संधी होती, अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण बिनबाद 8. एवढी उत्तम सुरुवात पाहायला मिळाली नाही. पाहतोय आपण रावण 11 कांबे संघाची ज्या प्रकारे नाणेफेक झाली होती. नाणेफेकीचा कॉल इथे मात्र जे हनुमान बिसोल संघाच्या बाजूने गेला होता आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि पहिल्या षटकामध्ये विकेट जरी प्राप्त केला नसेल पण धावा फक्त आणि फक्त खर्च करतोय तो 8. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिला आणि संघाच्या माध्यमातून विपुल येतोय दुसरं षटक टाकण्यासाठी. भगवा चषक आपटीकर 2022चा पहिला दिवस पाहतोय आपण. आयोजक आई एकविरा क्रिकेट संघ आपटी बी आणि आई गावदेवी क्रिकेट संघ आपटी आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आपटीच्या माध्यमातून भगवा चषक पाहतोय आपण. भगवामय वातावरण पाहतोय आपण आणि कल्याण ग्रामीणची एक मानाची स्पर्धा आपण पाहतोय. कल्याण ग्रामीण असोसिएशन ही मान्यताप्राप्त टुर्नामेंट आहे आणि कल्याण ग्रामीणचे संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग झालेले आहेत. आज पहिला गट आपण पाहतोय, पहिला दिवस पाहतोय आपण. एक अतिशय महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. रावण 11 कांबा विपक्ष जे हनुमान बिसोल 36चा संघ आहे आणि आतापर्यंत हवी तशी सुरुवात इथं मात्र पाहायला मिळाली नाही रावण 11 कांबा संघाची. पण ऋतिक नावाचा एक वादळ खेळपट्टीवर आहे. धीम्या गतीचा चेंडू होता, पाहतोय आपण निघून गेले विकेट किपरच्या हातामध्ये. लवकर बॅट फलंदाज ऋतिक अतिशय छान सुरुवात करतोय. गोलंदाज विपुल आपटी अँड टोकाकडनं मारा करतोय. राईट अमोर विकेट. समोर ऋतिक पहिल्या सामन्यातला सामनावीर ज्यांनी पुरस्कार पटकावला होता
याच पात्र हेलिकॉप्टर उडायचा होता पण टेकअप करताना जमीन लगता फटका पाहतोय आपण. लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत ऋतिक एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. या एका धावेने संघ धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण 9. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना. यानंतर जो सामना रंगणार आहे तो म्हणजे पाहतोय आपण निश्चित मांजरली संघाचा संगणक आणि दहागाव बीच संघाचा कर्णधार आपण सज्ज राहायचंय. याच पात्र लॉफ्ट करायचं होतं पण वरच्या कडेला चेंडू लागून मात्र आता जाईल फाईन एक बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो. या चेंडूवर एक नेत्रदीपक चौकार. फटका तर म्हणता येणार नाही पण फटक्या मागा परिणाम काय आलाय ह्या गोष्टीला महत्व आहे. परिणाम लई चांगला आलाय कारण की 4 धावा घेऊन गेलाय हा चेंडू आणि संघात धावसंख्या जर पहिले आता मात्र पुढे सरकते ती 13. क्रिकेटमध्ये अशुभ आकडा म्हटला जातोय 13 या धावसंख्येला पण कुठल्या संघासाठी अशुभ ठरेल हे पाहायचंय. विपुल सज्ज होताना परत राईट द विकेट समोर खेळण्यासाठी फलंदाज पाहतोय पण सलामीचा तो म्हणजे संतोष. याच पात्र हा फटका हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून एका क्षणी वाटलं की जेल होईल काय. खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मात्र संधी होती संतोष यांच्या जवळ. या 2 धावा अतिशय वेगात पूर्ण करतोय. धावसंख्येत बदल. धावसंख्या 15. डबल आणि सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करतायत. अजून मधून तुम्हाला एखादा मोठा फटका मारणं गरजेचं राहील. एक छोटासा युवा गोलंदाज विपुल. पुलचा फटका हवेत आहे. फटका फसतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चांगला झेल आणि पहिला फलंदाज चेंडूवर फेल होतोय. साईनाथ खेळपट्टीवर जातोय आणि आता मात्र चांगली एक पार्टनरशिप इथून मात्र अजून करावी लागेल कारण की धावा झाल्या त्या धावपलकावर पाहतोय आपण 15. दुसरे षटक प्रगतीपथावर विपुल मारा करतोय. याच पात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. हवा तसं चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही पण क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं. प्रयत्न चांगला केला होता तिथं मात्र एकच सिंगल या चेंडूवर पाहतोय आपण. षटकाची समाप्तीचा इशारा येतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त धावपलकावर पाहतोय आपण इथं मात्र 16. प्रति षटकामागे 8 धावाची सरासरी इथं मात्र पार करताना पाहतोय आणि ही सरासरी जर कायम राहिली तर 32 धावेपर्यंत बदल मारू शकेल. इथून मात्र रावण 11 कांबा संघ जो निर्णय घेतला होता जे हनुमान बिसोल संघाच्या संगणकाने की आम्ही नाणेफेक जिंकले आणि प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊया आणि तो कुठंतरी योग्य वाटतोय कारण की एकच विकेट प्राप्त केलाय पण धावा खूप कमी रोखल्या गेल्या. फक्त 16 धावा आहेत. प्रति षटकामागे 8 धावाची सरासरी म्हणजे ही चांगली सरासरी म्हटल्या जात नाहीये. मर्यादित क्रिकेटच्या माध्यमातून पाहतोय आपण. स्वर्गीय अशोक दलाल क्रीडांगण मध्ये आलेल्या सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेचे आयोजक आई एक्युरा क्रिकेट संघ आपटी बी आणि आई गावदेवी क्रिकेट संघ आपटी यांच्या माध्यमातून भगवा चषक 2022 मध्ये आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जे मेन स्टँड आहे कॅमेऱ्याचं तिथं लहान पोरं तुम्ही त्या स्टँडवर जायचं नाहीये कृपया करून. चला आपण दूर थांबायचं तिथून. तर अरुण येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी. अरुण आता मात्र ऋतिक याला मात्र डावाची सूत्रे आपल्या हातात घ्यावी लागेल आणि चौफेर फटकेबाजीला प्रारंभ करावा लागेल कारण की पहिल्याच सामन्यात ऋतिक यांनी अतिशय धमाकेदार प्रदर्शन केलं होतं. 3 षटकार ऋतिकच्या बॅटमधून त्यांनी ठोकले होते आणि अजून इथं मात्र संघर्ष करताना पाहतोय. पहिला चेंडू खोलटप्प्याचा चेंडू होता. बॅटने फटका खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिड ऑनला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक दक्ष होता तिथं आणि फक्त एक सिंगल इथं मात्र ऋतिक कंप्लीट करेल. या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 17. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये रावण 11 कांबा विपक्ष पाहतोय आपण जे हनुमान बिसोल या दोन्ही संघादरम्यानची लढत. यानंतर मात्र अजून एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल. दहागाव बी विपक्ष माजरली अशी ही लढत पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय अरुण.
यावेळेस मात्र वेगवान चेंडू, अतिशय चांगला चेंडू होता. बॅटची कट घेऊन इथं मात्र फलंदाज स्वतः पॉपिंग सोडतोय. काय चांगलं खेळ स्पीड दाखवलंय. आणि निश्चित अशाच खेळाडूची आवश्यकता असते जेव्हा तुम्ही खेळ स्पीड नाही खेळताना मात्र त्या प्रकारे गालबोट लागणार नाही. एकच मजबूत फलंदाज तो म्हणजे ऋतिक आहे. पण ऋतिक या इनिंगमध्ये मोठा संघर्ष करताना पाहतोय आपण, कारण की त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय, पण डॉट चेंडू सुद्धा त्याने जास्त घेतले आणि हवा तसा परफॉर्मन्स ऋतिकला आतापर्यंत करता आला नाहीये. सफल झालाय. टर्न केले चेंडूला पाहतोय स्कोरली क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक सज्ज आहे तिथं मात्र खराब क्षेत्ररक्षण. वारंवार चुका चुका आपण पाहतोय आणि त्या चुकीचे रूपांतर मात्र पाहतोय की दुसऱ्या धावेमध्ये केलंय. या 2 धावांनी संघ धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 19. तिसरे षटक अरुण मार्गस्थ ठेवतोय. चांगलं षटक आतापर्यंत अरुणच्या माध्यमात सुद्धा पाहायला मिळालंय. यानंतर टॉस करण्यासाठी दोन्ही संघाचे कर्णधार यायचे. मांजर्ली संघाचा संगणक विपक्ष दहागाव बी. एक टफ फाईट पाहायला मिळेल आणि आजच्या गटातून कुठला संघ निघेल. याच पात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. उंच उंच हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक. खराब क्षेत्ररक्षण. आता मात्र पाहतोय जे हनुमान बिसोड संघाची क्षेत्ररक्षणाची बाजू खूप कमकुवत दिसते मला. ज्या प्रकारे आतापर्यंत विचार केला 8 ते 10 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात त्यांनी खर्च केला. हे जर चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर निश्चित धावसंख्या अजून कमी झाली असती. धावसंख्या पाहतोय आपण 20. रावण 11 कांबा संघ थोडं अडचणीत आहे, कारण की तिसरे षटक प्रगतीपथावर आणि धावा आहे त्या फक्त 20. ऋतिक मात्र कुठेतरी चाचपडत खेळताना पाहतोय आपण. परफेक्ट टायमिंग करता येत नाही या फटक्यामध्ये. याच पाता उडवलंय स्टँड अँड डिलेवर. सुरेख फटका ठोकलाय षटकार. की नाही पहिल्या सामन्यात तर धावाचं एक मोठं विशाल आव्हान उभं केलं होतं रावण 11 कांब्या संघाने. पण या सामन्यात जे हनुमान बिसोड संघाची गोलंदाजी अतिशय टॉप क्वालिटीची पाहिली आपण आणि टॉप क्वालिटीच्या अगेन्स्ट इथं मात्र एक षटकार जरी ठोकला असेल ऋतिक यांनी, पण हवी तशी चांगली फलंदाजी त्याला करता आली नाही आणि इथून मात्र अंतिम षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते पाहायचे फलंदाज. तर सौरभ येतोय अंतिम षटक टाकण्यासाठी. आपटी एंड्या टोकाकडनं पाहतोय आपण. आपटी गाव एंड्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल निरंजन. अंतिम षटक प्रगतीपथावर 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुलटॉ टर्न केलंय. चांगला फटका पाहतोय आपण स्कोर लेग क्षेत्राकडे, पण प्लेसमेंट ठीक नाहीये. हाच फटका जर लॉंग लेग किंवा फाईन लेगकडे खेळला असता तर क्वचित 4 धावा मिळाल्या असत्या, पण तसं घडलं नाहीये. फक्त आणि फक्त एकच सिंगल. या एका सिंगलने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 27. टेनिस क्रिकेट ठाणे जिल्हा नंबर 1 वर का आहे या जगात सातत्याने आपण पाहिलंय की खूप मोठं लोकप्रिय ठाणे जिल्ह्यामधून मग रायगड असो, ठाणे असो की मुंबई असो, याच पात्र हा फटका हवेत आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये तिथं. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना खूप उशिरा थ्रो येतोय आणि अतिशय वेगात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, पण 1 शॉट. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र मिळेल.
धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय पुढे सरकते आता मात्र ती 28. सौरभ अंतिम षटक हाताळताना पाहतोय आपण. सफल झालाय हुकचा फटका पाहतोय आपण बॅकवर्ड सोडले का क्षेत्राकडे, परंतु फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केल्या जाईल. एक एक धावेने मात्र तुम्ही 50 किंवा 55 आकडा पार करू शकणार नाही. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर आक्रमण करावं लागेल. अंतिम षटक आपण प्रगतीपथावर पाहतोय. 3 चेंडू टाकल्या गेले, फक्त 3 धावा खर्च करतोय आणि लाजवाब उच्च कोटीची बॉलिंग पाहतोय आपण. आयुष्यामध्ये तुम्हाला म्हणतात ना कधी 3 किंवा 4 षटक सामने असेल, विकेटला महत्व नाहीये पण चेंडू निर्धाव किती याला महत्व आहे. अजून आता मात्र पाठीराखे खूप मोठ्या संख्येने पाहतोय आपण इथं मात्र आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी. आणि पाठीराखे जर म्हटलं तर त्या संघाची ती एनर्जी असते, कोल्ड्रिंक असते. ज्या प्रकारे आपण एनर्जीसाठी कुठला थंडा पितोय, हे पाठीराखे प्रत्येक संघाचं आत्मविश्वास वाढवण्यासाठी कामं करतात. पण यावेळेस पात्र हवेत आहे. खराब क्षेत्ररक्षण आज जर पाहिलं आपण तर या सामन्यात खूप खराब कामगिरी केली क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. इथं मात्र चौकार येतोय जय हनुमान बिसोल संघाच्या माध्यमातून. याला म्हणतात जिथं धावणे तिथं चौकार देणं. धावसंख्या जर पाहिली आता मात्र 33. जास्त पाता उडवलाय, चेंडू चाललाय 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 स्कोलेच्या वरतून ठोकलाय. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आणि 40 धावाचं इथं मात्र टार्गेट उभं केलंय. पाहतोय आपण रावण 11 कांबा संघाने जय हनुमान बिसोल या संघाच्या समोर. क्षेत्ररक्षण आज खूप खराब पाहायला मिळालं पाहतोय आपण बिसोल संघाच्या माध्यमातून. यानंतर मांजर्ली संघाचा संगणक आणि दहागाव बी संघाचा कर्णधार. या आपण टॉससाठी मांजर्ली संघाचा संगणक, मांजर्ली संघाचा संगणक आणि दहागाव बी संघाचा कर्णधार आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. तर निश्चित 40 धावाचं टार्गेट आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 10 धावाची सरासरी तर मात्र पार करावी लागेल. पाहतोय आपण समालोचक कक्ष म्हणजे व्हॉइस ऑफ कल्याण ग्रामीण रोशन संतेच्या नावाने आपण हा स्टँड पाहतोय. आणि काय मोठं प्रेम आहे. आणि हे प्रेम लगेच कोणाला भेटत नाही. त्याच्यासाठी मनाची पूर्ण इच्छा, लोकांवर प्रेम, या सर्व गोष्टी करणं म्हणजे तोच मान होते. आणि ही गोष्ट मी सातत्याने जेव्हा रोशन संते मी सोबत होतो या चर्चा सुरू असतात. तर नाणेफेक पाहतोय आपण इथं मात्र होताना पाहतोय आपण मांजर्ली विपक्ष पाहतोय दहागाव बी. मी विनोद दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभस्ते आपण टॉस करून घ्यायचं आहे. तर निश्चित सामन्याला सुरुवात होईल. तर एवढं मोठं टार्गेट नाहीये, आव्हान मोठं नाहीये, पण जडतरला महत्व नसते क्रिकेटमध्ये. पाहतोय आपण आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तर आपण ऐकूया पुढचं धावतं वर्णन व्हॉइस ऑफ कल्याण ग्रामीण एक स्टार समालोचक रोशन संते यांच्या माध्यमातून.
थँक्यू सो मच सुनील सर. कुणाल खरखर यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत रावण 11 कांबा या टीमला. 40 धावांचं लक्ष्य आहे. जय हनुमान भिसोळ या टीम समोर आणि सलामीचे फलंदाज आपण पाहू शकाल यावेळीस ओमकार आणि प्रसाद ही जोडी आहे. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल. दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना सुरू आहे. दोन बलाढ्य संघांमध्ये एका बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ भिसोळ तर दुसऱ्या बाजूला आहे रावण 11 कांबा. हे दोन संघ आमने सामने आहेत. या मॅचमध्ये सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. भगवमय असं वातावरण आपण पाहतोय. सचिन शिसवे असतील, प्रदीप भोईर असतील, वसंत शिसवे असतील, नंदकुमार शिसवे असतील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आई एकविरा क्रिकेट संघ आपटी बी आणि आई गावदेवी क्रिकेट संघ आपटी यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा भगवा चषक 2022. शिवसेनेचे झेंडे डौलाने फडकत आहेत. यावेळीस क्लीन बोल्ड फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन, रॉयल डकच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. ओमकार बॅक टू द पवेलियन. टीम 10.00च्या सरासरीने प्रतिषटकामागे धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी बिसोळ संघाला. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल. यावेळेस बॅकफूट पंच करतायत. फक्त दिशा दिली होती. शॉर्ट कव्हर पॉइंटला प्रतीक आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेशने पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. संतोष सुरोशे आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. यावेळी चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. प्रसाद आणि सतीश ही जोडी आहे. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल कारण की ओमकार शून्यावरती बाद झालाय. 40 धावांचं लक्ष्य आहे या सामन्यामध्ये. जय हनुमान भिसोळ टीम समोर. यावेळी शॉर्ट आर्म पुल करतायत. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर चौकार. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. कमबॅक करतोय. हाफ ट्रॅकर फेकला होता शॉर्ट आर्म पुल करण्याचा. पुन्हा एकदा प्रयत्न केला होता बॅट्समन प्रसादने. प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थगित आहे. 6 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे. सतीश आणि प्रसाद ही जोडी आहे. यावेळी फुल टॉच ऑन साइडला भिडकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेग वरती. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असेल
आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती जय हनुमान बिसोल या टीमची 1/8. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी बिसोल संघाला. डीजे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलेले आहे ते म्हणजेच शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय रविदादा शिसवे तसेच मोहनदादा शिसवे वसंत शिसवे यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील मी आयोजकांच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. गोलंदाजी मार्कवरती ते गोलंदाज ऋतिक. या दुसऱ्या षटकामध्ये 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे आणि शुभेच्छा आलेल्या आहेत ते म्हणजेच बिसोल या संघाला देवगण साशे साहेबांकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा घरबसल्या एन्जॉय करतात. राईट मोर द विकेट फुल टॉस चेंडू ऑन साईडला लॉफ करतायत क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये वाईडिश लॉंगॉनला एक धाव तर कंप्लीट केली फंबल होतोय आणि तोपर्यंत उदी होता 2 धावा पूर्ण करण्याचा आणि धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल इन डबल फिगरमध्ये मॅजिक फिगरमध्ये 10 धावा धावफलकावरती. यावेळी चांगला स्ट्रोक आहे अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतो गॅप शॉट सिलेक्शन आहे आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर ब्रँडेड चौकार. गावचे कार्यसम्राट उपसरपंच महेश दादा चोरगे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत बिसोळ संघाला. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करतोय गॅप शॉट सिलेक्शन आहे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करून चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय फलंदाज सतीशच्या बॅटमधून. मॅच 18 धावा धावफलकावरती अप्रतिम बॅटिंग करतोय बिसोल टीमची रन मशीन जर्सी नंबर 18 आहे आणि विराट कोहलीची आठवण करून देणारी बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी सतीश चोरगे कॅप्टन कूल आहे. ओव्हर द विकेट ऋतिक यावेळी ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता एक धाव तर कंप्लीट केली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या एकने पुढे सरकेल 19 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. ज्या ऋतिकने पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती त्याच ऋतिकवरती प्रतिहल्ला चढवला जातोय. 2 चौकार आलेत फलंदाज सतीशच्या बॅटमधून प्रसाद ऑन स्ट्राईक. यावेळी चांगला चेंडू आहे सुरेख गोलंदाजी डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे 19 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13 चेंडू आणि 21 धावांची गरज. टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर दिलं जात आहे. ईट का जवाब पत्थर से. ओव्हर द विकेट ऋतिक
यावेळी फुलटॉस चेंडू आहे, ऑनसाइडला चेंडू येतोय, ऑनड्राईव्हचा फटका आहे, क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळते आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 20 धावा, अर्धा पल्ला पूर्ण केलाय, अजूनही 20 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लकीत 12. गोलंदाजी मार्कवरती येतो गोलंदाज, साईनाथ. यावेळी चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक धाव तर कंप्लीट केली आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, फंबल होतोय आणि तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट आणि ओव्हर थ्रो होतोय, 3 धाव पूर्ण होत आहेत, 3 धाव पूर्ण होते, धावसंख्या 3 ने पुढे सरकेल 23. 23 धावा धावफलकावरती आहे, जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे, 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम भरलाय या मैदानावरती, औचित्य आहे भगवा चषकाचं. आई एकविरा क्रिकेट संघ आपटी बी आणि आई गावदेवी क्रिकेट संघ आपटी आयोजित भगवा चषक. यावेळी बॅटची कडा आहे, धावबाची संधी असेल आणि डायरेक्ट हिट झालेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी रेफर केले पंचांनी. टेक्निकल टीम देखील सज्ज आहे 10 क्रिकची, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. नॉट आउट आहे, सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेले आहेत फलंदाज प्रसाद. धावसंख्या 23 आहे आणि 17 धावांची अजूनही गरज आहे, 10 चेंडू शिल्लक आहेत. सतीश चोरगे ऑन स्ट्राईक. खूप चांगली बॅटिंग केली सतीशने पहिल्या सामन्यामध्ये आणि याही सामन्यामध्ये आपल्या नावाची छाप सोडली. यावेळी चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. सबमरीन डिलिव्हरी होती, चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन संतोष यांच्या हातामध्ये विसवतोय. संतोष सुरोशे यांचा हा संघ आपण पाहतोय, रावण 11 कांबा. हाफ ट्रॅकर आहे, शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता, धाव घेत नाहीयेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय, सलगचा हा तिसरा चेंडू निर्धाव चेंडू आलाय. 17 धावांची गरज आहे, 8 चेंडू शिल्लक आहेत. या सामन्यामध्ये साईनाथने कमबॅक करून दिले, कारण की मंगेश पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या होत्या, इक्वेशन होतं 11 चेंडू आणि 17चं, परंतु 3 चेंडू सलगचे निर्धाव चेंडू आलेत आणि आता मात्र समीकरण आहे 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. साईनाथ यावेळी ड्राईव्ह करतोय, गॅप शॉट सिलेक्शन आहे, जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. क्रिकेटमधला सेफ फटका, क्रिकेटमधला देखणा फटका, लॉंग अप आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार.
7 चेंडू आणि 13 धावांची गरज. धाव घेतली नव्हती सतीशने, कारण की त्याला देखील सेल्फ कॉन्फिडन्स आहे की मी हा सामना जिंकून देऊ शकतो जय हनुमान बिसोल टीमला. आणि चौकार आलाय. फलंदाज सतीशच्या बॅटमधून 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. यावेळी चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9.00च्या सरासरीने 27 धावा धावफलकावरती 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 13 धावांची गरज. पुढील 4 दिवसांसाठी हे पारितोषिक असणार आहे. सनी शिसवे, उमेश शिसवे आणि नरेश भेरले यांच्याकडून 6 चेंडूमध्ये जो फलंदाज 6 षटकार मारेल त्या फलंदाजासाठी रोख रक्कम 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती येतो गोलंदाज संतोष. स्ट्रायकिंग फलंदाज प्रसाद आहे. खूप चांगली पार्टनरशिप बनवली. 27 धावांची, कारण की ओमकार 0वरती बाद झाला होता. त्यानंतर संघाला सावरण्याचं काम केलं, या डावाला सावरण्याचं काम केलंय सतीश आणि फलंदाज प्रसादने. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. ओव्हर द विकेट. यावेळी ऑन साइड लॉब करताय क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल, दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि फलंदाज बाद. सतीश चोरगे बॅट टू द पवेलियन, कारण की क्रॉसच झाले नव्हते त्यामुळे सतीशला मैदान सोडावं लागतंय. बिग विकेट डाऊन. खूप मोठा धक्का बसलाय सतीशच्या स्वरूपात जय हनुमान भिसोल या टीमला. आहे. यावेळी पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपण पाहतो की शॉट सिलेक्शन आहे, पण तो क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडूवरती उचलतील, फेकतील, पाहावं लागेल. डिसिजन सोपवलाय तिसऱ्या पंचांकडे. मेन पंच आहेत तुषार गिरमकर सर आणि त्यांनी रेफर केलेलं आहे तिसऱ्या पंचांना. टेक्निकल टीम देखील सज्ज आहे 10 क्रिकची आणि पाहावं लागेल आयोजक देखील येत आहेत, तिसरे पंच देखील येत आहेत पाहण्यासाठी की सुरक्षित आहे की फलंदाज बाद आहे हे पाहावं लागेल. खूप चांगली क्वालिटी आहे, तेवढीच चांगली क्लॅरिटी आहे 10 क्रिकची आणि 10 क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. कुणाल म्हात्रे जे फाउंडर आहेत त्यांची टीम आपण पाहतोय. भावेश मुंडे आहेत, धनेश म्हात्रे आहेत आणि आमचे ऑफिशियल कॅमेरामन आहेत. आणि फलंदाज बाद आहे, फलंदाज बाद असेल.
बिसोळ गावचे उपसरपंच सन्माननीय महेश दादा चोरगे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. प्रसाद आहे खेळपट्टीवरती. तोपर्यंत विजयाच्या अशा पल्लवीत असतील जय हनुमान बिसोळ टीमच्या. संतोष गोलंदाजी मार्कवरती प्रचंड अनुभव आहे संतोषकडे. तोच संतोष सुरोशे गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रसाद. 4 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 10 धावांची गरज. हाफ ट्रॅकर आहे. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. स्मित हास्य आहे संतोष सुरोशी यांच्या चेहऱ्यावरती, कारण की त्यांना देखील माहिती होतं चेंडू थोडासा मी खराब फेकला होता, परंतु या खराब चेंडूचा फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज प्रसाद. 3 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. रावण 11 कांबा विपक्ष जय हनुमान बिसोळ हा विद्यमान सामना सुरू आहे. आजच्या दिवसातील हा 5वा सामना. दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना सुरू आहे. चारी बाजूला भगोमय असं वातावरण. शिवसेनेचे झेंडे डौलाने फडकतायत. ऑन साइडला सुरेख फटका आपण पाहतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. संघर्षमय हा चौकार ठोकलाय फलंदाज प्रसादने. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. मी आधीच म्हटलं होतं प्रसाद जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील जय हनुमान बिसोळ टीमच्या, कारण की प्रसादने अनेक सामने जिंकून दिलेत. याच परिस्थितीमध्ये जय हनुमान बिसोळ संघाला 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 6 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. संघर्ष सुरू आहे. एका बाजूला धावा बनवण्यासाठी संघर्ष तर दुसऱ्या बाजूला धावा रोखण्यासाठी संघर्ष. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. जर षटकार मारून सामना जिंकून दिला तर महेश दादा चोरगे यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे आणि लगातार 2 चौकारांसाठी देखील 5000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. कार्यसम्राट उपसरपंच महेश दादा चोरगे यांच्याकडून 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जर या चेंडूवरती चौकार आला तर नक्कीच 5000 रुपयांचं कॅश प्राइज देखील असेल. महेश दादा चोरगे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भगवा चषकामध्ये 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. यावी चांगला स्ट्रोक आहे. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 2 ने पुढे सरकेल. 36 धावा धावफलकावरती. 1 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी 4 धावा बनवाव्या लागतील. जर सामना जिंकून दिला तर महेश दादा चोरगे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल फलंदाज प्रसादसाठी. 1 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. बिग फाइट मॅच या 2 संघांमध्ये. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है. इथे मात्र आपले हौसले बुलंद ठेवावे लागतील. जो संघ इथून चांगला खेळ करेल तो संघ विजय मिळवेल. सांगायचं तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. 1 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. यावी चांगला स्ट्रोक आहे. गॅप शॉट सिलेक्शन आणि पाहावं लागेल. प्रेक्षक देखील सांगतायत कोणी आतमध्ये येऊ नका. विनंती असेल प्रेक्षकांना, परंतु पाहावं लागेल. पंच
निर्णय आपण कळवायचा आहे. तिथे प्रेक्षक आहेत, आमचे कमिटी मेंबर आहेत, तिथे कमिटी मेंबर आपण जायचं आहे तिथे. दादा सर्वांनी जा, आयोजन समिती जायचं आहे, कारण की निर्णय अतिशय महत्वाचा आहे. प्रेक्षकांना विनंती असेल आपण बोलू नका, तिथे व्हॉलेंटियर्स आहेत. बिसोळ संघ सतीश दादा आपण या इकडे. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल, कोणावरती अन्याय होणार नाही याची काळजी आयोजक घेतील. विनोदजी मगर साहेब देखील उपस्थित आहेत. खरंच सलाम तुमच्या कार्याला, कारण की तुम्ही सीमेवरती आहात, त्यामुळे आम्ही नक्कीच सुखाने झोप घेऊ शकतो दादा. असंच कार्य तुम्ही नक्कीच करत राहा आणि तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा असतील.